नशीब आहे ना पप्पा. म्हणजे इतके दिवस झाले मला आपली पाना गँग सारखं सांगते की चकुल्याला सांगून टाक ना, काय प्रॉब्लेम आहे सांगून टाक. पण मला नाही बाबा जमलं. म्हणजे म्हणजे माझ्या हात नेमकं काय सुरू आहे ते मला मला कळतच नव्हतं. आणि आज काय करतोय आम्ही, तर नवरा बायकोचं नाटक करतोय. पण तुम्हाला सांगू का, मला हे सगळं करताना ना खूप मजा येते. म्हणजे आतून असा खूप आनंद होतोय. म्हणजे पहिल्यांदा मी असं छकुल्याबरोबर एवढा वेळ घालवला आणि अशी भीती पण नाहीये ना ओळखीचं कोणीतरी येईल. इथे सगळी अनोळखी माणसं आहेत, त्यामुळे छान वाटत. पण तुम्हाला एक सांगू का पप्पा, मला ना आज एक गोष्ट जाणवलीच की की एवढे दिवस मला असं वाटायचं की हे 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 आत माझ्या नेमकं काय होतंय, काय वाटतंय तुला त्याच्याबद्दल, तर तर काही समजत नव्हतं. मला आज जाणवतंय की मला तो आवडतो. म्हणजे त्याचा विचार केला की छान का वाटतं हे कळत नव्हतं मला, पण आता कळतंय छान का वाटायचं. म्हणजे मी हा पण विचार केला पप्पा की हे सगळे एवढे बोलतायत, नाटक चालू आहे हे सगळं, तर मी आणि आशू असे एकत्र येऊ का कधी. तर वाटतंय की हो येऊ आम्ही. पण माझ्याच मनाला वाटतंय ते, पण वाटतंय. आणि अजून असं वाटून गेलं की मी त्याला सगळं माझ्या मनातलं सांगून टाकू का. हा म्हणजे तोपर्यंत सांगत नव्हते ठीक होते की मलाही कळत नव्हतं हे 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 नेमकं काय माझ्या आत होतंय मला जाणवत नव्हतं, तोपर्यंत सांगत नव्हते ठीक आहे. पण आता जर मला वाटतंय त्याला सांगून टाकायला काय हरकत आहे. अरे अजून चहा नाही, आजीला चहा नाही दिला. आज आजीला माझ्याकडनं चहा. अरे वा, आज सकाळी सकाळी शिवाच्या हातचा चहा प्यायचा होय? अरे म्हणजे काय, एक मिनिट थांबा. येस, हे घे, आज तुला माझ्याकडनं चहा. अरे वा, असा जर रोज चहा मला मिळाला का नाही तर लय भारी मज्जाच येईल. तर जरा मी पण पिते. शिवा, शिवानी, काल रात्रभर कुठे होतीस तू? शिवानी, काय विचारते मी? काल रात्रभर कुठे होतीस तू? आज पुणवच्या उत्सवाच्या दिवशी हे लगीन झालेलं जोडप इथं आलं या. एकमेकांना घास भरवला ना तर प्रेम वाढतं बघा. काल रात्रभर कुठे होतीस तू? मी मी गॅरेजवर होते.
अगं तिकडे काम होतं तर मग मला झाला तिथेच उशीर झाला. अगं असं रात्रभर बाहेर थांबणं बरं नाही ग. अगं काय काय बोलत असतात मागे. तुला एवढं तरी